नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या भरपूर एक 3 ते 4 वर्षापासून आपण गाईचं काम करतो आहोत. त्यामध्ये बरेचसे कस्टमरांना काही अडचणी आल्या, त्यांचे सोल्युशन पण गेले. पण आता आपण आपल्या चॅनलवर फक्त विक्रीचे व्हिडिओ लावित होतो. आता इथून पुढे आपण जे काही व्हिडिओ लावणार आहे, तर देशी गोपालनाविषयी संपूर्ण काही माहिती, म्हणजे जसं गाई कशा खरेदी कराव्या, कोणत्या गाई खरेदी कराव्या आणि कोणत्या पिरियडमध्ये गाई खरेदी कराव्या. तर आपण यामध्ये आताच्याला आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. यामध्ये देशी गायींची निवड कशी करायची. तर शेतकरी मित्रांनो, आपण ज्या गायींची विक्री करतो यामध्ये साहिवाल, राठी, थारपारकर, गीर, कांक्रेज, म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या भारतामध्ये ज्या एकदम टॉपचे देशी ब्रीड आहेत, म्हणजे साहिवाल ही सगळ्यात सगळ्यात जास्त दूध देणारी देशी गाय आहे. तर आता माझ्याकडे ज्या साहिवाल भेटतात, माझ्याकडे 40,000 रुपयापासून 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत साहिवाल भेटतात, म्हणजे टोटल. तर यामध्ये कसं असतं, साहिवाल आपण जर 40,000ची घेतली, 40,000च्या गाईला पण 15 ते 20 हजार रुपये गाईला खर्च येणार, आणि 1.5 लाखाची गाई जरी घेतली तरी तरी 15 ते 20 हजार रुपये खर्च येणार. तर प्रत्येक काही शेतकऱ्यांची अशी डिमांड असते की आम्हाला स्वस्त गाई द्या. अरे, स्वस्त गाईपेक्षा तुम्ही ब्रीडवर घ्या. गाई घेताना ब्रीड आणि एकदम टॉपचं ब्रीड घ्या. आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहता, हे एकदम म्हणजे कमी रेट आणि साईवाल साईवाल फक्त नावाला, म्हणजे कसं एकदम 100% साईवाल नाही. कसं आहे, उन्हाळा आहे, मार्च, एप्रिल, मे, हे तीन खूप पालकाला बी आणि जे सेल परचेस करते त्यांना पण खूप काही कठीण दिवस असतं. यामध्ये कसं देशी गाईंची विक्री होत नाही ती म्हणावं इतकी अशी, म्हणजे कसं या दिवसात चारा कमी असतो आणि किती गाईला खाऊ घाला तुम्ही. आता तुम्ही माझ्या थंडीमध्ये आणि हिवाळ्यामध्ये गाईंच्या तब्येती पाहत असताना माझ्याकडे तर एवढं चाऱ्याचं नियोजन असून सुद्धा माझ्या गाई खराब आहेत आजच्याला. तर तुम्ही गाई खरेदी करताना कोणत्या गाई खरेदी कराव्या हा आपला पहिला प्रश्न आहे. तर तुम्हाला गाई खरेदी करायच्या असेल तर सपोज तुम्ही कोणती गाई घ्या, गीर, साहिवाल, राठी, थारपारकर, कोणती गाय घ्या, माझ्याकडून घ्या, अगर कोणत्या दुसऱ्या व्यापाऱ्याकडून घ्या. गाई घेताना कधी पण प्रेग्नेंट गाय खरेदी करावी. 7व्या-8व्या महिन्यातली प्रेग्नेंट गाय खरेदी करावी. कारण की प्रेग्नेंट गाय खरेदी केल्याचे फायदे तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो. यामध्ये असं असतं, तर जर तुम्ही प्रेग्नेंट गाय खरेदी केली, तर याच्यात सपोज मागं पुढं काय होऊ शकतं, मागं पुढं फक्त गाभण काळ मागं पुढं होऊ शकतो थोडाफार. सडाची गॅरंटी वैयक्तिक मी तर 100% सडाची गॅरंटी देतो. बाहेरच्या फार्मचं मला काही सांगता येणार नाही. अंगपडीची गॅरंटी असते, सडाची, अंगाची. आणि अजून प्रेग्नेंट गायमध्ये काहीच विषय नाही राहायला गेला. प्रेग्नेंट गाय इतकी सेन्सिटिव्ह गाय असते. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा मी काय सांगतोय तुम्हाला, ऐका हे लक्ष देऊन. देशी गाय इतकी सेन्सिटिव्ह गाय असते की ही जर तिची संगोपन चांगलं नाही झालं ना, तर ती फक्त तिच्या वासरापुरतच दूध काशीमध्ये ठेवते. म्हणजे जे तुम्ही गाई खरेदी करणार, वेलेली गाई घेतली तर वेलेली गाई पूर्ण प्रवासामध्ये डिस्टर्ब होऊन जाणार. प्रेग्नेंट गाई घेतली तर प्रेग्नेंट गाईला प्रवासाचा कोणताही प्रकारचा फरक पडत नाही. तुम्ही प्रेग्नेंट गाई ही महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर कुठं पण घेऊन गेले तरी काही अडचण येत नाही. प्रेग्नेंट गाईचे भरपूर काही फायदे आहेत. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर किंवा कुठं पण ट्रान्सपोर्टला तिची 100% हमी असते, म्हणजे 100% खराब होणार नाही काय, 100% व्यवस्थित आणि एकदम. जर गाडीवाला चांगला असेल तर. आता आपल्याकडून आम्ही ज्या गाई विकतो याची ट्रान्सपोर्टची जबाबदारी आमची असते, सडाची, अंगाची, गाभण काळाची याची जबाबदारी आमची असते. बाहेरच्या फार्मवाल्याचं आम्ही सांगू शकत नाही. तर जर वेलेली गाय का खरेदी नाही करावी, तर याच्या मागचं एक मेन वैशिष्ट्य आहे. वेलेली गाय ही जर तुम्ही 10 दिवस, 15 दिवस, 8 दिवस, 4 दिवस अशी ताजी वेलेली गाय असेल, तर ताजी वेलेली गाय दुधाला वाढायला तुम्ही डेअरी फार्मचा, पुन्हा एकदा मी काय सांगतोय, दुधाला वाढण्यासाठी गाईला 21 दिवस लागतात. म्हणजे तर 21 दिवसामध्ये गाई दुधावर येते, म्हणजे 21 दिवस लागते. आणि जर त्याच पिरियडमध्ये जरा तिचा ट्रान्सपोर्ट झाला, ट्रान्सपोर्टमध्ये जनावर किती तयार असला आणि किती चांगला असला तर ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जात असतं. नवीन भाषा, नवीन नवीन पाणी, नवीन ठिकाणी. आणि ट्रान्सपोर्ट करणं हे म्हणजे जनावरांचं इतकं सोपं नाही. नवीन जीवदान मिळाल्यासारखं काम आहे ट्रान्सपोर्ट करणं हे. पण आता काय असतं, हे ब्रीड आणि गोवंश नसल आपल्या दारात पाहिजे, यासाठी आपण हे सर्व काही काम करतो. म्हणजे ट्रान्सपोर्ट करणं. आता तुम्ही मध्ये पाहायला असाल, नागोरमध्ये राजस्थानमध्ये नागोरमध्ये जो मेळावा भरला होता, त्यामध्ये शेतकरी गेलेले आहेत आपल्या भागातून. काही महाराष्ट्रातले बरेचसे काही शेतकरी, त्यांचे भरपूर जणांचे फोन येतात.
साहेब आमच्या गायी पकडल्या, बैल पकडल्या गेलेत, कसं काय करायचं काय नाही. आता ज्यांचे ज्यांचे बैल पकडले त्यांचे तर सुटणारच नाहीत. ते मागच्या वर्षी पण असंच झालं होतं. मागच्या वर्षी त्या गोशाळेवाल्यांनी त्यांनी ते बैल विकले होते, म्हणजे काहीतरी 3 का 4 करोड रुपयाला बैल विकले होते. त्यावेळेस 300 बैल पकडले होते आणि आता 700 बैल पकडलेले आहेत. म्हणजे ट्रान्सपोर्ट करणं इतकं सोपं, भले भले महारथी गेले, गायींचं काम इतकं सोपं राहिलेलं नाही आता. म्हणजे तर यामध्ये काय पॉईंट होते गाई, ते विषय आता तो क्लोज ठेवा. म्हणजे मागे ते ट्रान्सपोर्टचा येतात त्याचा. तर वेलेली गाय घेतली तर वेलेली गाय संपूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते. तिला दुधावर येण्यासाठी हे होण्यासाठी जर बाय चान्स आली तर 30 ते 40% चान्सेस असतात म्हणजे दुधावर येण्याच्या गाईला. तर या करताना आणि बरं, तुम्ही आज गाईला आज मी तोंडामागची किंमत लावताय म्हणजे 60,000, 65,000, 70,000 रुपयाला लावतात. असे पण काही व्यापारी आहेत, गाईचं वासरू लवकर मोठं नाही व्हावं आणि लवकर चांगलं दिसावं नाही म्हणून गाईच्या वासराला पण कमी दूध पाजून त्याचं समजून नाही येण्यासाठी असं म्हणजे जास्त काळ जास्त दिवसात जणलेलं नाही म्हणून महिना महिना 1.5 महिन्याच्या जाणलेल्या गाई विक्री करतात. म्हणजे त्यात ताजी वेलेली म्हणून अशी विक्री करतात. कारण आमच्या बाबतीत पण घडलेलं आहे गाई. आम्हाला पण वेलेली गाई जर गेलं ना सकाळी तर संध्याकाळपर्यंत गाडी भरून बाजारातून एकाच दिवसात गाडी भरून आणून इथं विकता येते. वेलेली गाईचं सगळ्यात अवघड काम आहे. वासरू जरा मेलं देशी गाईचं, कोणती पण देशी गाय असू द्या, तिचं वासरू मेलं तर ती गाय दूध देत नाही. ती म्हणजे पूर्ण तिचं वेतच पूर्ण खराब होऊन जातं. आणि अशा कारणास्तव जर एखादी चांगली गाय, चांगलं देशी ब्रीड जर आपल्या हातून, माझ्या हातून जर मी तुम्हाला दिलं वेलेलं, तिचं वासरू मेलं तर आणि काही करता त्या शेतकऱ्यांनी जरा कसायला दिलं तर हे म्हणजे खूप मोठं पाप पाप लागण्याचे लक्षण आहेत. म्हणजे त्याच्यामुळं शक्यतो गाभण गाई घ्या. गाभण गाईत महिना 15 दिवस मागं पुढं होऊ शकतं गाभण काळामध्ये पण. तर त्यामध्ये कसं गाभण काळात मागं पुढं जरी झालं तरी काही अडचण नाही येत. पण घेताना गाभण गाई घ्या, वेलेली गाई घेऊ नका. आणि गाभण गाईचं काय होतं की ना दुधाचा ना विषय काय 4-5 दिवसामध्ये सेट होऊन जाते म्हणजे गाय पूर्णपणे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला गाई खरेदीच करायची असेल तर घेताना गाभण गाईचीच निवड करा. कोणती नसेल घ्या, साईवाल, राठी, थारपारकर, गीर, कांक्रेज यामध्ये कोणती पण नसेल घ्या तुम्ही. त्यामध्ये प्रेग्नेंट घ्या. त्यातली त्यात गाई घेताना फर्स्ट लेक्टेशन म्हणजे पहिल्या व्याताच्याच गाई घेतल्या गेल्या पाहिजे. 2 दात 4 दात आदत अशा कारवडी घेतल्या गेल्या पाहिजे. जर त्याला जास्त काळ कोणाला जर दुधाचं काम करायचं आहे तर जशा आपल्याला जशा लागत्या तशा पद्धतीने जशा सोयीप्रमाणे आपल्या हिसाबाप्रमाणे पहिल्या व्याताचे घेतले तर ते मिल्किंग मशीन आहेत. मिल्किंग मशीनची पण सवय लावून आपण त्यांचं दूध काढू शकतो. मनुष्य प्राणी असा आहे, तो वाघाला काबू करू शकतो, ते इतर गाय आहे. त्याच्यामुळं गाई खरेदी करताना पहिल्या व्याताची शक्यतो पहिल्या व्याताची 99%, त्याच्यानंतर दुसऱ्या व्याताचीच गाई खरेदी केली पाहिजे. 3ऱ्या 4थ्या 5व्या व्याताची गाई खरेदीच नाही केली पाहिजे. याच्या मागचं आणखी एक असं कारण आहे, जर आपण ट्रान्सपोर्ट करताना गाई जे आपण जे फॉरेन बॉडी किंवा जे म्हणतो गाईच्या पोटात लोखंड गेलं, गाईच्या पोटात तार गेली तर 4-5 वर्ष साहजिक आहे. 4-5 वर्ष कोणती पण गाय कोणाच्या पण दारात राहील. प्रत्येक गाईच्या पोटात, जनावराच्या पोटात लोखंड असतं. ज्यांचं प्रवासादरम्यान जे हिंदळून किंवा हे होऊन ज्यांचं उदतं त्यांचंच उदतं म्हणजे लोखंड. यामध्ये पण गाई दगावण्याची याचे त्याचे खूप काही चान्सेस असतात. तर तुम्ही जरा काही खरेदी करणार असाल तर माझा तर सल्ला राहील तुम्हाला, फक्त घेताना प्रेग्नेंट खरेदी करा. आता गाई खरेदी करताना अजून पण काही बारीक बारीक हे असते, त्यांचे मी तुम्हाला हे सांगतो. भाऊ कट केलं चालू. तर गाई खरेदी करताना आणखी एक असं हे पाहू शकता तुम्ही, थोडं कॅमेरा जवळ आणा इकडं. आता हे जे ही नस असती, ज्या दुधाच्या नस असतात गायींच्या, ह्या अशा नस दिसल्या गेल्या पाहिजे गाभण काळात. हे पाहू शकता ही नस, ही जास्त ज्या दूध देणाऱ्या जाती असतात म्हणजे जास्त दूध देणारी गाई असतात यामध्ये त्या नस दिसून येतात, म्हणजे लक्षात येतात. हे पहा मी तुम्हाला माझ्या ही नस, ह्या ज्या नस असतात दुधाच्या ह्या जनावरांमध्ये दिसल्या गेल्या पाहिजे. 4-4.5 ठिकाणी असले पाहिजे जनावरांचे. हे काही बारीक बारीक असे आणि 4-4.5ची साईज पण सारखी असली पाहिजे. पाहू शकता तुम्ही ही जी नस आहे. आणि हे पाहू शकतात गाईचा आकार, गाईची बॉडी स्ट्रक्चर एकदम असं
म्हणजे शांत स्वभाव आणि याचे जे हे बा हे जे कातडा असतं गाई जेव्हा एकदम असं पातळ चमडी असली पाहिजे, चमकदार चमडी असली पाहिजे गाईची जनावरांची. जनावरा बाबतीत आता हे पाहू शकता, ही एक गाय, ही पण 4 दात कारोड आहे. आता हे पहा, 4 दात कारोड असून पण गाईची हाईट लेंथ पहा, माझी 6 फूट हाईट आहे. आणि शांतते बाबतीत त्याच्या बाबतीत जनावर कधी पण असं एकदम शांत स्वभावाचं राहिलं पाहिजे. आता इकडच्या साईडनं पण दिसतात. आणि तुम्हाला जरा अजून दुधाचे नस पाहिजे असेल ह्या साईडनं दुधाची नस दिसते या गाईची पण. पहिला रुकारोडी अशा गाई घेताना, प्रॉपर गाई खरेदी करताना तुम्ही एकदम अशा शांत स्वभावाच्या आणि क्वालिटीला. आता ही जी गिर गाय आहे, ही गिर गाय आता जे भरपूर काही कस्टमरांनी शेतकऱ्यांनी गिर गाय आमच्या गोठ्यात कमीत कमी माझ्याकडे 1 वर्ष झालं ही गाय सांभाळतोय मी. तर म्हणजे गिर गायचा घ्या अगर नका घेऊ, पण गिर गायचा असा प्रॉब्लेम, ही गाय 2.5 लाख रुपयाला आणली ती गाय आपण. आणि हिचं एक वेद झाल्याच्या नंतर हिची एकदम जुन्या ब्लड लाईनची गाय अशी आहे का हिची शिंगाची ठेवण पहा आणि बॉडी स्ट्रक्चर पहा. 10 ते 12 वर्षाची गाय आहे जुनी. आता काय होतंय, थोडं प्रोटोकॉल देऊन पण ती गाय गाभण नाही राहू राहिली. गिर गाईमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे गाभण राहण्याचा. पण ती आज आम्ही कधी पण गाभण करून आज पण ती जर गाभण केली तर 3-3.5 लाख रुपयाला विकणारी गाय आहे. कारण की तिची सगळी आपल्याकडे पिडिग्री आहे म्हणजे. तर ही पण 24 ते 25 लिटरची गिर गाय आहे. म्हणजे देशी नसल मध्ये असं नाही का दूध देत नाहीत जात, दूध देणाऱ्या जाती आहेत. पण कसं आहे, तेवढं त्यांचं डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे तेवढी सोय राहिली पाहिजे त्यांची. आता हे पाहू शकता, ही राठीमध्ये पण पाहू शकता तुम्ही, एकदम चमकदार कापडा, एकदम क्वालिटीला अशी जबरदस्त गाय. सगळ्या काही गायी आहे आपल्याकडे त्या एकदम म्हणजे बारीक बारीक गोष्टी ज्या असतात. मी स्वतः व्हेटरनरी डॉक्टर आहे, 3 वर्ष प्रॅक्टिस करून मी हे बंद केलेलं आहे, म्हणजे डॉक्टर व्यवसाय. आणि त्याच्यानंतर आपण देशी ब्रीड मध्ये उतरलेलो आहे. आणि याच्यामध्ये कसं गायींची कोणतं पण ब्रीड घ्या तुम्ही, साईवाल घ्या, थारपार. माझ्याकडे एकच ब्रीडवर मी काम नाही करीत. यामध्ये साईवाल, राठी, थारपारकर, गीर, कांक्रेज, झेड ब्लॅक कपिला, श्वेत कपिला, सुवर्ण कपिला, ह्या भरपूर काही जाती आहेत. सुवर्ण कपिला, श्वेत ब्लॅक कपिला ही जात नाहीये. पण आता काय आहे, जशी शेतकऱ्यांची डिमांड आणि याच्यानुसार ती बनलेली जात आहे. झेड ब्लॅक कपिला, सुवर्ण कपिला आणि श्वेत कपिला, ह्या ज्या जाती आहेत, ह्या गाईच्या साईवाल गाय हजारो गाई माग एखादी ब्लॅक कपिला निघू शकते, एखादी निघू शकते. जशी गिर आहे, गिरच्या हजारो निघू शकते. तर ती एक म्हणजे एक तयार केलेली नसल म्हणायची आपण ब्लॅक कपिला गायींचे खूप काही वैशिष्ट्य आहे, सुवर्ण कपिला गायीचे वैशिष्ट्य. पण त्यातली त्यात देशी गाय कोणती असू द्या, देशी गाय ही शेतकऱ्यासाठी म्हणण्यापेक्षा मनुष्य प्राण्यासाठी ही एक देवतानी आणि देवी देवतांनी दिलेले एक अमृत आहे, हे म्हणजे देशी गाय बाबतीत. तर तुम्ही जर अशा गाई खरेदी करायच्या असेल तुम्हाला, तर तुम्ही अवश्य कळवू शकतात. किंवा ह्यामध्ये मी तुम्हाला गाई हे सांगितलं, ह्या पद्धतीनं तुम्ही कोणाकडून गाई खरेदी केल्याच्या नंतर गाई चुकीच्या गेली नाही पाहिजे. जरी मी लक्षात ठेवा, जर एखादी गाय जर एखाद्या शेतकऱ्याकडून किंवा एखाद्या कोणाकडूनही किंवा कसायला गेली तर त्याची एक ताकद जाते. हे मी म्हणण्यापेक्षा महाराज लोक पण भरपूर काही कीर्तनामध्ये याच्यामध्ये सांगतात. तर जेवढं होईल तेवढं देशी गाय, देशी गाईला आपण आईचा दर्जा दिलेला आहे. जेवढं होईल तेवढं संगोपन करता आलं पाहिजे आपल्याला. तर हा जो आमचा आता आपण हा व्हिडिओ बनवलाय, हा तुम्हाला आवडला, प्रत्येकाने खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवावा आम्हाला, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ म्हणण्यापेक्षा काही करायचं असेल किंवा काही चुकलं असेल बोलता बोलता तर ते मला माफ करावं. आणि आईचा दर्जा आपण जसं देतो तसं आईच्या वाईवनी संगोपन केलं गेलं पाहिजे. तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मी सांगतो. तर हा व्हिडिओ इथे संपला. जर आवडला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.